such type of questions will ask in your examination for MCQ टाइप मध्ये हे विचारले जातात. याचं एक्सप्रेशन दिला जाऊन 4 आन्सर दिले जातात and find out the correct answer. ओके, सेम क्वेश्चन जे असतात तुम्हाला टेक्निकल राउंड मध्ये. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही कॅम्पस इंटरव्ह्यूला फेस करता आफ्टर 3rd इयर और इन द 3rd इयर, ओके, तर त्यावेळेस टेक्निकल राउंड मध्ये यासारखेच क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येतात. तुमचं लॉजिक किंवा तुमचा बेस किती परफेक्ट आहे हे चेक केलं जातं. सो सॉल्व दिस प्रॉब्लेम. नेक्स्ट. A less than B greater than C or मी पैसे कुठे घ्याले? A less पाकिट than फक्त or घेणार, equals to पैसे C. नाही घेणार. माझं नाही तसं. नाही, नाही. Output is 0, right? ठीक आहे. दॅट्स इट. ओके, आपल्याला भरपूर असे एक्झाम्पल्स सॉल्व करायचे जर आपल्याला वेळ मिळेल फ्युचरमध्ये, तर असे बरेच एक्झाम्पल जे कॅम्पसमध्ये विचारले गेलेले आहेत किंवा तुमच्या एक्झाम्पलमध्ये विचारले गेले तर ते पण आपण सॉल्व करूयात. पण त्यासाठी हा टेबल लक्षात ठेवणं खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊयात. अँड सिमिलरली फॉर हे पुढचं हाय लेवलचं एक आहे कॅटेगरी, विल सॉल्व इन द नेक्स्ट when we'll get the time. Okay, now we'll start. That is our conditional statements. Yes. Yes, any query? ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. कंडिशनल स्टेटमेंट्स. आता कंडिशनल स्टेटमेंट्स मध्ये बघा काय असतात. कंडिशनल स्टेटमेंट मीन्स आयदर ट्रू और आयदर फॉल्स. आता वी आर गोइंग टू लर्न दॅट इज द इफ एल्स स्टेटमेंट, की जो आपण प्रॅक्टिकली ऑलरेडी बघितलेला आहे. तर त्याची थेरी जी आहे थेरी आपण बघणार आहोत. Now we are going to learn the theory about if else statement, decision, or that is called conditional statements. Okay, conditional statements allow you to make a decision based upon the result of a condition. These statements are called decision making statements or conditional statements. Okay, decision घ्यायचा आहे either true or either false. Suppose example, suppose I want to find out the number is positive or negative, की जो आपण प्रोग्राम बघितलेला आहे. Means we are going to compare the number with a 0. If number is greater than 0, then we can say that that is positive, and if the number is less than 0, it is called negative. Okay, such type of conditions, such type of statements are occurred in the programs. Then we have to take the proper decision. So that's why we are going to use the if else statement. So how it works? It first evaluate the expression. You can see the diagram. It first evaluate the expression. Okay, if the result of expression is true, it will execute the statements. Okay, otherwise it stops the program. It will stop the execution of the program. Okay, that is a simple if statement. Okay, next, such type of conditional statements in C is called if statement, if else statement, nested if statement, else if statements.
एवढे आपल्याला इफ स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, नेक्स्ट आहे कंडिशनल मध्ये गो टू स्टेटमेंट, स्विच स्टेटमेंट अँड कंडिशनल ऑपरेटर. ओके, दॅट इज कॉल्ड टर्नरी ऑपरेटर. याच्यामध्ये आपण इफ स्टेटमेंटचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. ओके, स्विच आपण कालच पूर्ण केलेला आहे. ओके, कंडिशनल ऑपरेटर आपण पाहिला, टर्नरी ऑपरेटरचा एक्झाम्पल आपण पाहिलेला आहे. ओके, गो टू हा एक आपला कंडिशनल स्टेटमेंट स्टडी करायचा राहिलेला. ओके, सो हे सगळे जे आहेत हे सगळे कोण आहेत? इफ एल्स, गो टू, स्विच, कंडिशनल, या सगळ्यांना काय म्हणायचं? कंडिशनल स्टेटमेंट्स, अदरवाइज डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स. हे सगळे एकाच्या अंडर येतात. कंडिशनल स्टेटमेंट्स इन सी मध्ये कोणते आहेत? तर एवढे सगळे येतात. आता इफ स्टेटमेंट कसा एक्झिक्यूट होतो हे त्याचे एक्झाम्पल्स मी दिलेलं आहे. सिंटॅक्स कसा आहे? इफ टेस्ट एक्सप्रेशन, it will evaluate the expression in the bracket, and if the result of expression is true, then it will execute the statements under if. Okay, if the result of that expression is getting false, then control directly transfer out of the if statement. म्हणजे या क्लोज कॅलिब्रेशन तर जे काही स्टेटमेंट्स असतील ते स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतील. ओके, and after if we can take multiple n statements we can take. If we want to n statements, then we have to put all the statements in open and curly brace, open and close curly brace. If there is only one statement, so then it is not necessary to write the open and close curly brace. एकापेक्षा जास्त स्टेटमेंट जर असतील, okay, then you have to write in open and close curly brace. And if there is only one condition or only one statement, you have to write only, it is not necessary to write that open and close curly brace. Okay, so that is the flow chart of if statement. Now we'll see if else statement कशा आपण वर्कआउट होतो. if else statement, if it will evaluate the expression, if the result of that expression is true, it will execute the if body. If the result of that expression is getting false, it will execute the else body. Okay, हे आपण पाहिलेलं आहे. To check the number is positive or negative, to check the number is even or odd. Okay, next, so that is the flow chart. I want to explain the if else statement through the flow chart, then you have to draw that flow chart. It will first evaluate the expression. If the result is true, it will execute the statements in if branch, and if the result of expression is getting false, it will execute the else part. Okay, next, nested if else statement. नेस्टेड इफ एल्स मध्ये नेस्टेड याचा अर्थ काय होतो? एकामध्ये एक. आय रिपीट, एकामध्ये एक याला काय म्हटलं जातं? नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट. ओके, सी द नेक्स्ट. आता इथं तुम्हाला दिसेल की इफ स्टेटमेंट घेतलेला आहे आणि याच्या आतमध्ये दुसरा इफ एल्स स्टेटमेंट आहे. ओके, तर याला काय म्हटलं जातं? नेस्टेड, एकामध्ये एक. ओके, सो सी आता याच्यामध्ये पुढे जो आहे एल्स इफ साठी आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं. टू फाइंड आउट द ग्रेटर नंबर गिवन 3 नंबर्स. ओके, त्यामध्ये आपण एल्स इफचा स्टेटमेंट वापर केलेला आहे. ओके, हा झाला एल्स इफ स्टेटमेंट. नंतर आपण पाहिलं स्विच स्टेटमेंट. मल्टिपल पॉसिबिलिटीज जर असतील किंवा मल्टिपल स्टेटमेंट जर असेल, ओके, तर त्यासाठी आपण काय यूज करू शकतो? स्विच स्टेटमेंट आपण वापरू शकतो, की ज्याचा सिंटॅक्स आणि एक्झाम्पल्स आपण बघितलेला आहे. यू कॅन सी द सिंटॅक्स